नागपूर गुन्हे शाखेने वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या एका तपासातून तब्बल 13 गुन्हे उघडकीस आले असून 14 चोरीच्या दुचाकींसह 12 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरींच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सम्राट अशोक चौक परिसरात विशेष सापळा रचण्यात आला. भारत कंपनी पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरित्या बसलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपी आकाश उर्फ भुऱ्या परिहार आणि एका विधी संघर्षित बालकाने धक्कादायक खुलासे केले. त्यांनी 2 महिन्यांपूर्वी यशोधरा नगर परिसरातून पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच 5 जून रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रणानगर परिसरातील बंद घर फोडून सोने चांदीचे दागिने आणि लॅपटॉप चोरी केल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची ऍक्टिवा, मोबाईल, लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या. या तपासादरम्यान आणखी मोठा खुलासा झाला. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तब्बल 14 दुचाकी वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. यशोधरानगर, लकडगंज, इमामवाडा, सक्करदरा, धंतोली, अंबाझरी आणि कन्हान पोलीस ठाण्यांमधील एकूण 13 गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या 14 दुचाकी वाहनांची किंमत सुमारे 10,30,000 रुपये असून चोरीचा इतर माल मिळून एकूण 12,61,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणातील भूपन उर्फ ऑटो ठाकरे हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरी आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागला आहे. फरार आरोपीच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.